ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बदलापूर परिसरात JNPT वडोदरा महामार्गाचे काम सुरू आहे। हा महामार्ग बदलापूर जवळील चामटोली गावातून जातोय। या कामासाठी उल्हास नदीत मातीचा भराव टाकण्यात आला आहे। यामुळे 80% उल्हास नदी ही मातीच्या भरावामुळे व्यापली गेली आहे। यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नदीच्या प्रवाहाला अडथळा होऊन चामटोली आणि आजूबाजूची गावं तसेच बाजूने जाणारा कर्जत रेल्वे मार्ग तसेच कर्जत महामार्ग हा पाण्याखाली येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे पावसाच्या आधी ही माती या नदीतून काढावी अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे। दरवर्षी पावसाळ्यात चामटोली गाव तसेच महामार्ग आणि रेल्वे मार्गाला पुराचा धोका असतो। 2006 आणि 2019 साली हा रेल्वे मार्ग तसेच महामार्ग पाण्याखाली आला होता। त्यामुळे नदीतील मातीच्या भरामुळे या भागात अधिकच धोका आलेला आहे। त्यामुळे प्रशासनाने संभाव्य धोका ओळखून हा मातीचा भराव लवकरात लवकर काढावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे। उल्हास नदीमध्ये ह्या बडोदरा हायवाल्यांनी जे मातीचा भराव केलेला आहे त्या भराव्यामुळं रेल्वे ट्रॅक आणि रस्ता पुण्याकडे जाणारा रस्ता आणि गावं ही पूर्ण पाण्याखाली येतील। त्यामुळे आता यांनी जो भराव टाकला आहे तो हा भराव नदीच्या पात्रामध्ये पूर्ण अर्धी 80% नदीच्या पात्रात त्यांनी भराव टाकलेला आहे आणि तो भरावाचा आता ते कसं काय परत बाहेर काढणार। जर त्यांनी तो वेळीच काढला नाही तर ते पाणी पूर्ण ट्रॅक आणि रस्ता पुण्याकडे जाणारा हा पूर्ण बंद होईल पावसाच्या आधी। तुमची काय मागणी आहे आता यांनी पावसाच्या आधी हा पूर्ण भराव काढावा ही आमची मागणी आहे। याच्या आधी काय परिस्थिती होती? याच्या आधी परिस्थिती अशी होती का 2005 साली 2019ला 21ला पूर आला होता। कारण आता तर त्यांनी भराव टाकला आहे। जर का भराव जर यांनी वेळीच काढला नाही तर त्या वेळीसारखी परिस्थिती उद्भवू शकते आणि रस्ता बंद होऊ शकतो। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।